नागपूरच्या रस्त्यांवर उसळला तणाव। औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गट आमने सामने। पोलिसांवर दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ। अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला। यामागे नेमकं कोण आणि नागपूरमध्ये घडलं काय, सविस्तर पाहू। महाराष्ट्रातलं राजकारण आणि इतिहास यांचा अतूट नातं आहे आणि नुकत्याच घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय। हे प्रकरण नेमकं कुठून सुरू झालं? गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात मोठा वाद सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मधील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी भाजप नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात होती। याच पार्श्वभूमीवर नागपुरातही आंदोलन छेडण्यात आलं। सोमवारी दुपारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाल झेंडा चौकात आंदोलन केलं। त्यांनी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीला चपलेने मारून निषेध व्यक्त केला आणि नंतर तिला जाळण्याचा प्रयत्न केला। मात्र या प्रतिकात्मक कबरेवर हिरवी चादर टाकण्यात आली होती, ज्यावर कुराणातील आयती लिहिल्या होत्या अशी चर्चा होती। ही चादर पेटवल्याची चर्चा सुरू झाली आणि वातावरण आणखीनच तापलं। त्यानंतर संध्याकाळी काय घडलं? संध्याकाळी 7च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने लोक जमले आणि घोषणाबाजी सुरू झाली। पाहता पाहता दुसऱ्या गटानेही घोषणाबाजीला सुरुवात केली आणि तणाव वाढू लागला। रात्री 9 वाजल्याच्या सुमारास परिस्थिती आणखीनच बिघडली। दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक सुरू झाली। रस्त्यावर असलेल्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली आणि पोलिसांवरही दगडफेक झाली आणि तब्बल 15हून अधिक पोलीस अधिकारी जखमी झाले। तणाव वाढत असल्याचं पाहून पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत अश्रुधूर आणि लाठीमार केला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणली गेली, पण नागपुरातील वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे। या सगळ्या हिंसाचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांततेचं आवाहन केलं। मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेमध्ये म्हणाले, छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर आलाय, त्यामुळे जनतेच्या भावना तीव्र झाल्यात। औरंगजेबाबद्दलचा राग लोकांमध्ये स्पष्टपणे दिसून येतोय, पण महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं आपली सर्वांची जबाबदारी आहे। त्यांनी स्पष्ट इशारा दिला की भावना महत्त्वाच्या असल्या तरी कायदा हातात घेणं योग्य नाही। मात्र हा सगळा संघर्ष केवळ आंदोलनापुरता मर्यादित आहे की यामागे मोठं राजकीय गणित आहे? हिंदुत्ववादी संघटनांची आक्रमकता, औरंगजेबाबद्दलचा वाढता रोष आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं हे सगळं पाहता पुढच्या काही दिवसात काय होईल? तुमच्या मते हे आंदोलन योग्य होतं का आणि यावर सरकारनं आणखी कठोर पावलं उचलायला हवी होतीत का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।